नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुलसहाय अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण कंबाईंड ग्रुप बी मुख्य परीक्षा 2024 यामध्ये पेपर 2 यामध्ये सायन्स म्हणजे विज्ञान या विषयावरील जे प्रश्न आलेले आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। म्हणजे पुढील एक्झामला आपल्याला अभ्यास करण्यासाठी दिशा मिळेल आणि या प्रश्नातून काही प्रश्न रिपीट सुद्धा होऊ शकतात। तर चला तर बघू। पहिला प्रश्न आहे, जेव्हा किरणोत्सर्गी पदार्थातून बाहेर पडणारे उत्सर्जन चुंबकीय क्षेत्रातून मार्गक्रम करते तेव्हा खालीलपैकी कोणते विधान खरे ठरते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 4। बाहेर पडणारे किरण तीन वेगळ्या भागात विभागले जाऊन त्यापैकी दोन एकमेकाच्या विरुद्ध दिशांना पडतील तर तिसरा भाग हा अविचलित राहील। पर्याय 4 याचं उत्तर आहे। जेव्हा किरणोत्सर्गी पदार्थातून बाहेर पडणारे उत्सर्जन चुंबकीय क्षेत्रातून मार्गक्रम करते तेव्हा बाहेर पडणारे किरण हे तीन वेगळ्या भागात विभागले जाऊन त्यापैकी दोन एकमेकाच्या विरुद्ध दिशांना वळतील तर तिसरा भाग हा अविचलित राहील। त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया। प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता गॅमा किरणाचा गुणधर्म आहे? गॅमा किरणाचा गुणधर्म विचारलेला आहे। तर गॅमा किरणाचा गुणधर्म कोणता आहे? तर पर्याय 3 याचं उत्तर आहे, त्यांच्यावर विद्युत आणि चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव पडत नाही। गॅमा किरणाचा गुणधर्म आहे की त्यांच्यावर विद्युत आणि चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव पडत नाही। त्यानंतरचा प्रश्न आहे, भौतिक राशी आणि त्यांचे एकक यांच्या जोड्या लावायच्या आहेत। तर लांबी कशामध्ये मोजतात? तर लांबी कशामध्ये मोजतात? वस्तुमान, वेळ, तापमान हे आपल्याला यातून ठरवावं लागणार आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 4। म्हणजे लांबी सेंटीमीटरमध्ये मोजली जाते तर वस्तुमान हे कशासाठी वापरले जाते? वस्तुमानसाठी ग्राम वापरलं जातं, वेळेसाठी सेकंद आणि तापमान हे केल्विनसाठी। तर या ठिकाणी तुम्हाला दोन सहज ओळखता येईल। जसं वेळ हे सेकंद, वेळचं एकक आहे सेकंद। जसं तास मिनिट पण राहिलं असतं दिलं असतं पर्यायामध्ये तर सेकंद वेळ। तर लांबी सेंटीमीटरमध्ये, तसंच वस्तुमान हे ग्राममध्ये मोजतात आणि तापमान हे केल्विन या एककामध्ये मोजलं जातं। तर पर्याय 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत आपण। प्रश्न आहे, तुरटी जी जलशुद्धीकरणासाठी वापरली जाते त्यात कोणत्या मूलद्रव्याचे वस्तुमानानुसार सर्वाधिक प्रमाण असते? तर वस्तुमानानुसार प्रमाण तुरटी ही जी जलशुद्धीकरणासाठी वापरली जाते। तुरटी कशासाठी वापरली जाते? जलशुद्धीकरणासाठी वापरली जाते। त्यामध्ये कोणत्या मूलद्रव्याचे वस्तुमानानुसार सर्वाधिक प्रमाण आहे? सर्वात जास्त प्रमाण कोणत्या मूलद्रव्याचे आहे असा हा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 3 ऑक्सिजन। ऑक्सिजनचे प्रमाण सर्वात जास्त आहे असं आपल्याला या ठिकाणी मूलद्रव्याचे वस्तुमानानुसार सर्वाधिक प्रमाण असते तर ऑक्सिजनचे। पर्याय 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न बघूया। आधुनिक आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना दुसऱ्या आवर्तामध्ये लिथियम पासून तर फ्लोरीन पर्यंत मूलद्रव्याची अणु त्रिज्या रिकामी जागा तर काय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 फक्त ब बरोबर, म्हणजे कमी होत जाते। आधुनिक आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना दुसऱ्या आवर्तामध्ये लिथियम पासून फ्लोरीन पर्यंत मूलद्रव्याची अणुत्रिज्या ही कमी होत जाते, म्हणून पर्याय 3 याचं उत्तर दिलेलं आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, ओझोन स्तराच्या कमी होण्याचे मुख्य कारण काय आहे? ओझोनचा जो स्तर आहे त्याचे कमी होण्याचे मुख्य कारण काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 CFC म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन्स। ओझोन स्तराचे कमी होण्याचे मुख्य कारण आहे क्लोरोफ्लोरोकार्बन CFCs। त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण। सरपटणाऱ्या किंवा सरीसृप प्राणीवर्गाच्या खालील प्राण्यांपैकी जिवंत जीवाश्म कोणते? सरपटणाऱ्या किंवा सरीसृप प्राणीवर्गाच्या खालील प्राण्यांपैकी जिवंत
जिवंत जीवाश्म कोणते आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय 4. याचं उत्तर आहे 4 सिप्नोडॉन हे आहे त्याचं उत्तर. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते प्राणी एकाच जातीचे आहेत, म्हणजे एकाच प्राणी वर्ग म्हणजे वर्गीकरण आहेत प्राण्यांचे वर्गीकरण त्यामध्ये एकाच जातीमध्ये मोडतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 2 ऑक्टोपस, पायला आणि सेपिया हे एकाच प्राणी जातीतील आहेत. पर्याय 2 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे खालील शास्त्रज्ञांपैकी कोणास वर्गीकरणाचे जनक म्हटलं जाते. वर्गीकरणाचे जनक कोणाला म्हटले जाते. तसा हा आधीच्या PYQ मधूनच आलेला प्रश्न आहे. ते याचं उत्तर आहे पर्याय 3 कॅरलस लिनियस हे वर्गीकरणाचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यानंतरचा प्रश्न आहे रिकामी जागा ट्रान्सजेनिक वनस्पतीमध्ये तीव्र विषाणू प्रतिकार निर्माण करते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 1 RNA सायलेसिंग ट्रान्सजेनिक वनस्पतीमध्ये तीव्र विषाणू प्रतिकार निर्माण करते. त्यानंतरचा प्रश्न बघूया रिकामी जागा हे वनस्पतीय संप्रेरक जे पाण्याची कमतरता असल्यास स्टोमाटा बंद करते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 1 ऑक्सिजन नाही 1 मिनिट 4 आहे फक्त ॲब्सिसिक ॲसिड हे वनस्पतीय संप्रेरक जे पाण्याची कमतरता असल्यास स्टोमाटा बंद करते. तर याचं उत्तर आहे पर्याय 4 फक्त ॲब्सिसिक ॲसिड. त्यानंतरचा प्रश्न आहे वर्गीकरणाचा पदानुक्रम लावा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेलं आहे पर्याय 3 पहिले सर्वात आधी येईल वर्ग, त्यानंतर गण, त्यानंतर येईल कुल आणि त्यानंतर चौथा येईल प्रजाती. पर्याय 3 उत्तर येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील हवाई छायाचित्राचे आदर्श प्रमाण कोणते. म्हणजे भारतातील हवाई छायाचित्राचे आदर्श प्रमाण कोणते आहे ते आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 1ला 15,000 ते 1ला 25,000 असं हे प्रमाण दिलेलं आहे भारतीय हवाई छायाचित्रातील आदर्श प्रमाण. त्यानंतरचा प्रश्न बघूया जर तुम्ही दुष्काळ परिस्थितीच्या वनस्पतीवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करत असाल तर विद्युतचुंबकीय वर्णपटलातील कोणता भाग सर्वाधिक उपयुक्त डेटा प्रदान करू शकतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 3 जवळील अवरक्त. असं जर तुम्ही दुष्काळ परिस्थितीच्या वनस्पतीवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करत असाल तर चुंबकीय वर्णपटलातील कोणता भाग हा सर्वाधिक उपयुक्त डेटा प्रदान करू शकतो. तर जवळील अवरक्त हे उत्तर दिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे की खालील विधानांचा विचार करा आणि आपल्याला योग्य विधान सांगायचं आहे. तर या प्रश्नाचे उत्तर दिले पर्याय 3 अ आणि ए आणि सी हे विधान बरोबर आहे. तर वाचून घेऊया. GISचा उपयोग अवकाशीय विश्लेषणासाठी केला जातो. GISचा उपयोग आणि GISचा उपयोग डेटा दृश्यमान होण्यासाठी सुद्धा केला जातो. ए आणि सी बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. कोणत्या प्रकारच्या हवाई छायाचित्रात संपूर्ण हवाई छायाचित्राचे प्रमाण समान असते. कोणत्या प्रकारच्या हवाई छायाचित्रामध्ये संपूर्ण हवाई छायाचित्राचे प्रमाण समान असते. तर या प्रश्नाचे उत्तर सुद्धा पर्याय 3 आहे लंबरूप हवाई छायाचित्र. लंबरूप हवाई छायाचित्रामध्ये हवाई छायाचित्रात संपूर्ण हवाई छायाचित्राचे प्रमाण काय असते समान असते. लंबरूप हवाई छायाचित्र हे उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत. खालीलपैकी कोणते सिंटॅक्स त्रुटी शोधते आणि त्या प्रोग्रामला रिपोर्ट करते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 3
कंपायलर हे सिंटॅक्स त्रुटी शोधते आणि त्या प्रोग्रामला रिपोर्ट करते. कंपायलर. त्यानंतरचा प्रश्न आहे कॅम्प्युटरवर आहे. कॅम्प्युटर सिस्टीममध्ये सेकंडरी मेमरी का आवश्यक आहे? तर का आवश्यक आहे त्याचं उत्तर आहे पर्याय 2, डेटा आणि प्रोग्राम कायमस्वरूपी साठवण्यासाठी. डेटा आणि प्रोग्राम कायमस्वरूपी साठवण्यासाठी सेकंडरी मेमरी आवश्यक आहे. कॅम्प्युटर सिस्टममध्ये सेकंडरी मेमरी का आवश्यक आहे? कॅम्प्युटर सिस्टममध्ये सेकंडरी मेमरी का आवश्यक आहे? तर डेटा आणि प्रोग्राम कायमस्वरूपी साठवण्यासाठी. पर्याय 2 उत्तर आहे. डेटा आणि प्रोग्राम कायमस्वरूपी साठवण्यासाठी कॅम्प्युटर सिस्टीममध्ये सेकंडरी मेमरी आवश्यक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते क्लाउड कॅम्प्युटिंग इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस मॉडेलचे उदाहरण नाही? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 4, गिटहब हे क्लाउड कम्प्युटिंग इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस मॉडेलचे उदाहरण नाही आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते साधन इनपुट तसे आउटपुट साधन म्हणून उपयोगात आणले जाते? इनपुट आणि आउटपुट दोन्हीचं काम करते. तर टच स्क्रीन हे इनपुट तसेच आउटपुट साधन म्हणून उपयोगात आणले जाते. ते आहे टच स्क्रीन. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर ह्या ठिकाणी इथे पुढे जे प्रश्न आहेत ते अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्सवर विचारलेले आहेत. तर ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान विषयावरील प्रश्न बघितले. यामध्ये 2 कॅम्प्युटरचे प्रश्न आपल्याला दिसले. तर जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.